टिकादान पुलिस थाना हद से एक खौफनाक खबर सामने आई है, जहां मामूली विवाद ने एक बड़ा और हिंसक रूप ले लिया। यह पूरी घटना दो पक्षों के बीच हुए आपसी झगड़े से जुड़ी है, जिसमें एक युवक पर जानलेवा हमला किया गया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार शिकायतकर्ता सोहेल तौफीक शेख, जिसकी उम्र लगभग 18 से 20 वर्ष बताई जा रही है। घटना वाले दिन सोहेल और उसके दोस्त रात को करीब 11:30 से 12 बजे के बीच भूषणपुरी इलाके में गए हुए थे। वहां मौजूद कुछ अन्य युवकों के साथ किसी बात को लेकर उनकी कहासुनी हो गई। विवाद इतना बढ़ गया कि आरोपी युवकों ने सोहेल के दोस्त पर ताबड़तोड़ हमला कर दिया। हमलावरों ने बेरहमी की सारी हदें पार करते हुए युवक पर एक दो नहीं बल्कि 6 अलग-अलग जगहों पर चाकू से वार किए, जिससे वह बुरी तरह लहूलुहान हो गया। घटना की सूचना मिलते ही पुलिस की बीट मार्शल टीम बिना कोई वक्त गवाए तुरंत मौके पर पहुंची। पुलिस कर्मियों ने घायल युवक की गंभीर हालत को देखते हुए उसे तुरंत मेयो अस्पताल में भर्ती कराया, जहां उसका इलाज जारी है। आगे की जांच टिकादान पुलिस कर रही है। याच्यात एक फिर्यादी आहे तौफिक सोहेल तौफिक शेख म्हणून हा 18-20 वर्षाचा मुलगा आहे। तो आणि त्याचे मित्र हे भूषणपुरी या ठिकाणी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान गेले होते आणि तेथे त्यांच्यावर तेथील काही मुलांनी मारहाण केली होती आणि हा जो फिर्यादी आहे त्याचा मित्र त्याला 6 ठिकाणी चाकूने वार करण्यात आले होते आणि आपले तिथे तात्काळ बीट मार्शल पोहोचले आणि बीट मार्शलांनी त्याला मेडिकल मदत देऊन तात्काळ मेवा हॉस्पिटल येथे नेले आणि त्याला तात्काळ उपचार केलेले आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून आपण एफआयआर दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे नावं निष्पन्न केले, जे नावं सांगितले पैकी 4 आरोपी आपल्याला मिळालेले आहेत। आपण त्यांना अरेस्ट केलेलं आहे। त्यांना 4 दिवसाचा PCR मिळालेला आहे। पुढील तपास सुरू आहे। ते हे जे मुलं आहेत ते 2 दिवसापूर्वी तिथे डीजे वाजवण्यासाठी गेले होते असं ते सांगत आहेत आणि तिथेच त्यांची काही छोट्याशा कारणावरून बाचाबाची झाली होती आणि हे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते समझोता करण्यासाठी गेले असल्याचे सांगत आहेत, परंतु त्या समझोतामध्येच त्यांच्यामध्ये पूर्ण भांडणं झाली आणि त्याच्यातून त्यांना चाकू मारण्यात आलेला आहे। ही संपूर्ण कारवाई ही माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। आमचे DBचे अधिकारी दीपक इंगळे साहेब आणि DBचा स्टाफ पूर्ण आमचा यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जे कोणी आरोपी असतील त्यांचे नाव निष्पन्न करून तात्काळ त्यांना 4 तासाच्या आत अटक केली आहे।